परंतु याच्यातले 2-3 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत, जे या सरकारच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनातले आहेत। त्याच्यापैकी पहिला जो विषय आहे, ज्याच्यामध्ये माननीय प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवली आणि स्वयं पुनर्विकासाचा एक अहवाल सादर करायला दिला। अनिल परब साहेब या सभागृहामध्ये आपण देखील त्यांचं स्वागत केलं, अहवाल स्वीकारताना आपण स्वागत केलं। पण माझी सर्वात मोठा जे मनामध्ये दुःख आहे ते हे आहे की स्वयं पुनर्विकासाचा अहवाल सादर झाला, तो अहवाल सरकारने स्वीकृत केला। स्वीकृत अहवालानंतर एक प्राधिकरण बनवलं गेलं, ज्याचं त्यांना अध्यक्ष बनवलं गेलं। पण ते अध्यक्ष बनवल्यानंतर ज्या सोयी सुविधा यांना द्यायला पाहिजे, ज्या सर्वसामान्य जनतेसाठी यांचं महामंडळ करू शकेल, ज्याच्यामध्ये अधिकारी वर्ग असेल, अधिकार असतील, नोटिफिकेशन असतील, गॅजेट असतील, किंबहुना जे काही तुम्हाला परिपत्रकं काढायची असतील, ही जर आज काढली गेली असती तर गिरगाव, लालबाग, परळ यासारख्या भागामध्ये या ज्या इमारती डेव्हलप होऊ शकत नाही आहेत, त्या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून माननीय दरेकरांचं महामंडळ करू शकलं असतं। ही माझी सरकारला विनंती आहे। तर हे आपण का करत नाही आहोत, याचं देखील उत्तर सरकारने दिलं गेलं पाहिजे। कारण हे प्राधिकरणच माननीय मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने बनलं गेलं आणि याच्यामध्ये भावना एकच होती, ज्या पद्धतीमध्ये विलेपार्लेमध्ये 200 फुटात राहणारा माणूस 1400 फुटात गेला, कांदिवली चारकोपमध्ये 300 फुटात राहणारा माणूस 950 आणि 1250 फुटात गेला। जर गिरगाव, लालबाग, परळ, सायन त्या ठिकाणी बिल्डर येत नाही, त्या ठिकाणी जर हे जर स्वयं पुनर्विकासात गेले तर सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा जर 1000 फुटात राहायला गेला तर आम्हाला देखील त्याचा आनंद वाटेल। तर या बाबतीत सरकारने पहिली तर भूमिका घ्यावी। दुसरी भूमिका साहेब, याच्यामध्ये दुसरा माझा प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं की काही बिल्डर, काही जमीन मालक हे कोर्टात गेलेत। हे आज नाही गेलेत साहेब, हे 2009 पासून कोर्टात गेलेले आहेत। सचिन भाऊंना माहिती आहे, ही एक लॉबी आहे। या लोकांनी जमीन मालक असोसिएशन बनवणे, सुप्रीम कोर्टात 9 डिव्हिजन बेंचकडे गेलेत। 9 डिव्हिजन बेंच बसेल कधी, त्याचा निर्णय होईल कधी? आमच्या सर्वसामान्य शिवडी, परळ, लालबागमध्ये राहणाऱ्या माणसांना गणेश गल्ली आमची डेव्हलप होईल कधी? लालबागच्या राजाच्या इथे बिल्डिंग इमारत उभ्या राहतील कधी? हे आम्हाला माहीत नाही। तर या बाबतीत जो माननीय अनिल परब साहेबांनी आणि दरेकर साहेबांनी सांगितलं की प्राधिकरणाला अधिकार द्या आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून माननीय तुषार मेहताच्या साहेबांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला विनंती जर सरकारने केली तर निश्चितपणे मला वाटतं हा विषय पूर्णपणे आमचा सॉल्व्ह होईल। माझा तिसरा प्रश्न असा होता की फिशरमन कॉलनीच्या बाबतीत मार्च महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी बैठक घेतली। अनिल परब साहेब, मी, सुनील शिंदे साहेब, दरेकर साहेब, आम्ही सगळे गेलो होतो। आमची साहेब याच्यामध्ये भूमिका एकच होती की माहीम फिशरमन कॉलनी ही म्हाडाची जागा आहे। यामध्ये बाजूला मागे एक स्लम अनधिकृत झाला, तो आता अधिकृत झाला। पोलीस कॉलनी आहे, बैठ्या म्हाडाच्या चाळी आहेत, ONGCच्या कॉलनी आहेत। यामध्ये आमचा निर्णय झाला की याच्यामध्ये C&D पॅकेजमध्ये क्लस्टर डेव्हलप करावं। पण तिथे असलेलं जे सोकॉल्ड फेडरेशन आहे ते सरकारच्या नावाने मार्केटमध्ये जातं। आमचं गृहनिर्माण मंत्र्यांशी बोलणं झालं, आमचं मंत्र्यांशी बोलणं झालं, आमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं। आम्ही टेंडर काढतात, हे काय या जमिनीचे मालक आहेत का? हे बाप आहेत का या जमिनींचे? हे कुठल्या पद्धतीत टेंडर काढू शकतात? माझं म्हणणं यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे, सरकारी जमिनींचा उपद्रव करतायत म्हणून। आणि हे जे आहे यामध्ये म्हाडाचे कुठले अधिकारी यांना मदत करतायत? म्हाडाचे VP यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह आहेत C&D पॅकेजमध्ये। त्यांनी मुंबईमध्ये 9 का 10 प्रोजेक्ट आत्तापर्यंत केले। मग माहीम फिशरमन कॉलनीमध्ये खालचे कोण अधिकारी यांना मदत करतायत? यांना का पत्र दिलं जात नाही? यांचं टर्मिनेशन का केलं जात नाही? पेपरमध्ये नोटीस का दिली जात नाही? हे अनधिकृत आहेत म्हणून का बोललं जात नाही? आणि जे डेव्हलपर यांच्या टेंडरमध्ये सहभाग घेत आहेत यांना मुंबईमध्ये ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि यांच्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे। ही माझी मागणी सभापती महोदय आहे। आणि या मागणीतून या माझ्या तिन्ही मागण्या माननीय मंत्री महोदय या सभागृहात मान्य करणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे। सन्माननीय सभापती महोदय, सर्वप्रथम या ठिकाणी दरेकर साहेबांची जी स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली, सभागृहानं सुद्धा मध्ये त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। नेमकं सोयी सुविधा त्यांना काय अभिप्रेत आहेत, अपेक्षित आहेत, मला वाटतं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली असावी। या अनुषंगानं तो अधिकार शेवटी अंतिम प्राधिकरणाला स्वतंत्र अधिकार देणं, प्राधिकरणाला सोयी सुविधा उपलब्ध करणं, हा अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा आहे। तर मी आजच्या भावना
सन्मान्य सदस्यांच्या जरूर माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या कानावरती घालतो आणि प्राधिकरणाच्या संदर्भातली पुढची जी कार्यवाही आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं पुढे जाईल. नंबर 1, फिशरमन्सच्या बाबतीतली जी बैठक लाडसाहेब म्हटले ती साधारणतः मार्चला आपलं अधिवेशन संपलं. मला वाटतं एप्रिलमध्ये का मेमध्ये साधारणतः ती बैठक या ठिकाणी मी घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण ज्या काही सूचना दिल्या त्याचं इतिवृत्त 17 जूनला आपण या ठिकाणी पारित केलेलं आहे. 17 जूनला म्हणजे एक आता रिसेंटली. पण या मिनिट्समध्ये म्हाडाच्या नावावर अशा ज्या काय प्रायव्हेट सोकॉल लोकांनी मार्केटमध्ये जाऊन तिथं सोसायटी तयार करून किंवा तिथं काय फेडरेशन तयार करून रिडेव्हलपमेंट आम्ही करणार आहे असं भासवून जी काय लोकांची फसवणूक केली, मला वाटतं आपली चर्चा बैठकीमध्ये झाली होती. पोलीस रिपोर्ट आपण त्याच्यावरचा मागितलेला आहे. त्या बैठकीमध्ये आपण पोलिसांचा अहवाल या संदर्भातला मागवून त्या अहवालामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई करायचं आपण बैठकीमध्ये या ठिकाणी ठरवलेलं आहे. अहवाल मला वाटतं अद्याप माझ्याकडे तरी आलेला नाही, कारण पहिल्यांदा अशी जी उत्तरं देतात त्याची प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे ती फाईल येते आणि मग माझ्याकडनं माननीय शिंदे साहेबांकडे ती अंतिम मान्यतेला जाते. तरी सुद्धा मी आज विभागाला सूचना देतो, जर तो पोलीस अहवाल प्राप्त झाला नसेल तर तो तात्काळ प्राप्त करून घ्यावा आणि त्या अहवालामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित जे काय बैठकीमध्ये ठरलं होतं त्यानुसार कारवाई केली जाईल. सचिन भाऊ महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आता अर्धा तास चालली लक्षवेधी, अर्धा पाऊण तास शेवटचा चाललीच पाहिजे. बिल बिलं